बिहारी बातमी देती हाँ तुमची बात पुढे समोर श्री गुरुदेव शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे वंशस्थ हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज गोसावी आपल्यासोबत आहेत. महाराज आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दक्षिण काशी समजलं जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या जन्मभूमीमध्ये दत्त जयंती साजरी करीत आहोत आपण. तर या अनुषंगानं आपली काय प्रतिक्रिया आहे? आज मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे आज प्रभू दत्तात्रयाचा सायंकाळी जन्म झाला आणि प्रभू दत्तात्रय म्हणजे नाथ महाराजांचे परात्पर गुरु, नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय, असा या दत्त जनार्दन एकनाथ हा त्रिवेणी संगम आज दत्ताच्या जन्मरूपाने सांगावासा वाटतो आणि याला अलौकिक असं नाथांच्या संप्रदायामध्ये महत्त्व आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांनी जे काही साहित्य लिहिलं आहे त्या साहित्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एका जनार्दनी एक शब्द वापरला आहे. तर जनार्दन रूपी जो दत्तात्रय आहे तर याचा काय संबंध आहे? याचा संबंध असा आहे की नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा उपदेश घेण्यासाठी ज्यावेळेस नाथ महाराज देवगिरी किल्ल्यावर गेले त्यावेळेस नाथ महाराजांना हे कळालं की जनार्दन आपले गुरु जर आपण जनार्दन स्वामीला करत त्यांचा उपदेश घेत आहोत तर त्यांचे गुरु कोण याची आपल्याला परीक्षा करणं आवश्यक आहे. त्यांनी परीक्षा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे गुरु दत्तात्रय आहे. मग नाथ महाराजांनी असं जनार्दन स्वामीकडं विनंती केली की हे भगवान, हे माझे गुरु जनार्दन स्वामी, तुम्ही मला एक दिवस तरी प्रभू दत्तात्रयाचं सगुण रूपात दर्शन घडवा. आणि ते दर्शन यथाकालान थोडक्यात सांगायचं म्हणजे शूलभंजन नावाचा पर्वत खुलताबाद तालुक्यात आहे. तिथे प्रभू दत्तात्रय, जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज यांची भेट झाली. मलंग वेशात दत्तात्रयाने नाथ महाराजांना दर्शन द्यायचं ठरवलं, परंतु नाथ महाराज भगवंताला प्रगट झाल्याशिवाय दर्शन घेऊ इच्छित नव्हते. तशी त्यांनी गुरुकडं विनंती केली होती. त्या पद्धतीने प्रभू दत्तात्रयाने सगुण रूपात 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत या नियमाप्रमाणे
नाथ महाराजांना प्रभू दत्तात्रयाने दर्शन दिले आणि सद्गुरू जनार्दन स्वामीसारखे लाभले. त्यामुळे नाथ महाराजांना कुठल्याही प्रकारच्या परंपरेमध्ये आजपर्यंत कधीही उणीव भासली नाही. महाराज आपले खूप खूप आभार, धन्यवाद.